काळा सावळा आहे म्हणजे जाऊन तिच्या घरी गेलो त्या ताईच्या माझ्या राजा श्री सद्गुरु नारायण महाराज की जय। राम कृष्ण जय। राम कृष्ण हाथ रे माता न फिरे माता न फिरे
हो आता कळलं. हाचने माता न फिरे माघारी
बैसले शेजारी गोविंदाचे घरडी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म बळीयाचा अंगसंग झाला आता बळीयाचा अंगसंग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे खरडी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म विठाला 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 समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाचार्यो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबांनी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीव तरावतावतारं कलंकांत तेजोलिकारो देवत्वं कलानिशवादापनोदार जिथे जन्मला गुणाती तैका दयाचे नामे तुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितकुलधाम हेमशैलावदेहं तनुजानुशानं नामनामाग्रगण्यं सकल गुण विधानां वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि हे सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कार मी आता विठ्ठला विठ्ठला प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अगदी या आपल्या सामान्य जीवाला उपदेश करणारा नवे नवे आपल्याला हा जन्म जो भेटला
त्या जन्माचं सार्थक कशात आहे हे सांगणारा अभंग आहे हे विठ्ठल. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये एक नियम केला. कोणता नियम केला महाराज? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हाती नाही माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. एका गवळणीचं रूपक महाराज या अभंगामध्ये लिहितात. एका गवळणीच्या रूपकातून हा अभंग महाराज त्याच्यामध्ये लिहितात, मांडतात. जगद्गुरु तुकोबाराय एका गवळणीच्या विषयामध्ये म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये नियम केला. मी त्या गोविंदाच्या जवळ जाऊन बसले. एवढंच नाही तर त्याचं घर मी निघाले, घरही झाले, पट्ट राणी बळे आणि त्या सावळ्या असणाऱ्या परब्रह्म परमात्म्यासोबत मी माझा विवाह केला. घरविधी झाले, पट्ट राणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. तर एका भक्ताने विचारलं, महाराज मग काय झालं तुमच्या जीवनामध्ये? तर त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये देतात. महाराज म्हणतात, त्याच्यामुळे मला भय नाही राहिलं, मला चिंता राहिली नाही, मला कशाचं टेन्शन राहिलं नाही, मला कशाची काळजी राहिली नाही. कारण त्याचा आणि माझा अंगसंग झाला. त्याचा म्हणजे कोणाचा? तर त्या देवाचा. आणि माझा अंगसंग झाला, त्याच्यासोबत मी रत झाले. बळी याचा अंगसंग झाला, आता नाही भय चिंता तुका म्हणे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपला असणारा श्री क्षेत्र शेकापूर, मौजे शिंदे वस्ती, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून, आता आपलं हे वर्ष किती आहे? 30 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्यामध्ये 3 वर्षापासून म्हणजे आता हे परत 30 वर्षातलं हे परत 3रं वर्ष असून आपण 8 दिवसाचा हा नाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. भव्य दिव्य अशा वातावरणामध्ये आदरणीय पूजनीय आपल्या परिसराचा वैभव ज्ञानेश्वर माऊली भवर महाराज या ठिकाणी आहेत. त्याप्रमाणे जो हा पट्टा आहे ना, या पट्ट्यामध्येच वामन भाऊ झाले, या पट्ट्यामध्येच भगवान बाबा झाले. त्यांनी कधीही जातीचा विचार केला नाही. अहो त्यांना यातायाती धर्म नाही विष्णुदाचा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. अरे संतांनी जात पाहिला नाही, फक्त आजकालचे आपण जाती जातीत वाटले गेलो. याची ही जात तो चांभार कुंभार जात एकच आहे. वैष्णवाची जात एकच आहे. एक अभंग विभागा महाराजांचा सुप्रसिद्ध विष्णुमय जन वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. या वारकरी संप्रदायामध्ये जातीला प्राधान्य नाही. तर त्या ठिकाणी संप्रदाय एवढा मोठा झाला, त्याच्यामध्ये सगळ्या जातीचे आहे. बघा ऊत नीत काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्य घरी लक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिताच्या संगे कबीराचे माझे सिने बिने सजन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास तुटू लागे नरहरी सोनारा घडे कुंकुला. अरे ज्या देवाची भक्ती आपण करतोय त्या देवाला देखील जात पात काही मानत नाही. एवढंच नाही तर संतांना देखील जात मान्य नाही. माऊली ज्ञानोबारायांना जाऊन विचारा. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात मला आणि जातीचा काही संबंध नाही. माऊली ज्ञानोबारांचे प्रसिद्ध अभंग आहे बघा, न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारांनी जात पाहिजे नाही. पण आपण आता थोडक्यात आपल्यातच आपण हे वाटवतो घेतलं, हे आमचे ते आमचे काही नाही. सगळ्यांनी एकत्रित महाराज म्हणतात, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार लगे चिंता कोणाची. इथं सगळ्यांना अधिकार आहे महाराज, सगळ्यांचे इथे आहे अधिकार.
या ठिकाणी सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यांनी एकत्र यावं. लोकमान्य टिळक त्या ठिकाणी त्यांनी शिवजयंती साजरी केली. सुरुवातीला कशासाठी साजरी केली की लोकांनी एकत्र यावं. हे सप्ताह, कीर्तन, प्रवचन, भजन दिंड्या हे कशासाठी आहे हो? कशासाठी आहे? लोकांनी एकत्र यावं. एकत्र आल्याच्या नंतर एकमेकांच्या सुखादुःखामध्ये सहभागी व्हावं. त्यासाठी एका आहे सप्ताह त्यासाठी आहे. परंतु यामधूनच जर गडतट होत असतील, यामधूनच जर राजकारण, खरं राजकारण आज त्याच्यामध्ये जास्त दिसलं मला त्याच्यावर बोलायचं नव्हतं, सहज विषय निघता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये नियम केला, हातीने माता न फिरे माघारी. जो नियम केला ना, त्या नियमापासून मी माघारी फिरणार नाही. आणि माणसाने जीवनामध्ये काहीतरी नियम करावा. नियमाला फार महत्व आहे. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आपण एखादी गोष्ट जर नियमाने केली तर त्याचं फळ आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. पावन भूमीमध्ये आपण जन्माला आलो. ही भूमी पवित्र आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. याच माझ्या पावन मातीमध्ये, याच यांच्या समाधीवर जोडून येणारी हवा आपल्याला पावन करते, आपलं जीवन धन्य करते. त्यामधून होतं काय, आपलं उद्धार होऊन जातो. आपण भाग्यवान आहात. अशा संतांच्या मांदियालीमध्ये आपला जन्म झाला. ज्याप्रमाणे टावर असतात ना, टावर, वडाफोन, जिओ, एअरटेल, बरोबर ना, असं कोणतं राहिलं, BSNL, असे डोंगर टावर असतं. ज्याच्या वावरात ते टावर असतं बरं का, माती बाबा मला महिना देतो ते टावर चालू करायचं. ज्याप्रमाणे टावर असतात, त्या टावरने काय होतं, सगळ्यांना रेंज येते. इथं कोणत्या कार्डाला रेंज येते? आता जिओला आता सगळीकडेच रेंज आहे. पण तसं रिचार्ज आता महाग आहे. सगळ्यात जिओचं रिचार्ज काय आहे, महाग आहे. त्यांनी अगोदर फ्री दिलं, सिम कार्ड फ्री दिलं आणि बरेच दिवस ते जिओ फ्री फोन लागायचे. असं आम्ही त्यांनी दाखवलं. पण आता जिओचं रिचार्ज सगळ्यात महाग आहे. मला तुम्हाला हे सांगायचंय, ज्याप्रमाणे ते टावर असतात जागोजागी त्या मोबाईलला रेंज देण्यासाठी, त्याचप्रमाणे आपले हे संत आहेत बघा, जागोजागी कशासाठी आहेत हे, आपण रेंज मध्ये राहावं, आपलं जीवन धन्य व्हावं. हो, काय अधिकार होता भगवान बाबांचा, काय अधिकार होता वामनभाऊ महाराजांचा. परंतु दर्या खोऱ्यात गेले, जिकडे लोकवस्ती दिसेल तिकडे त्या ठिकाणी संत गेले, अनवाणी पायाने गेले, मार्ग सापडत गेले. जिथं लोकवस्ती दिसल, जिथं माणसं दिसल, तिकडे पायाने आपल्या चालत गेले. सुख सुविधा होत्या का त्या काळामध्ये? जिथं माणसं दिसतील तिथं भाऊ गेले, जिथं माणसं दिसतील तिथं बाबा गेले, जिथं माणसं दिसतील तिथं तुकाराम महाराज गेले. एकच कळवळा होता त्यांच्या अंतःकरणात. हा जो आडरानाने भटकलेला समाज आहे ना, हा चांगल्या रस्त्यावर यावा, यांच्या जीवनामध्ये देखील सुख व्हावं, यांचं वाढावं या सुख, भक्ती भाव धर्म कुलाचार नाम विठोबाचे. त्या संतांनी अवतारच आपल्यासाठी घेतला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धव नकडे गुंता कोटे काही. हा आपल्याला मार्ग कोणी दाखवून दिला तर त्या संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवून दिला. भाऊ बाबांनीच आपल्याला शिकून ठेवलं, गावगाव सत्य केले. आमच्या परिसरामध्ये गोविंद बाबा झाले. भाऊ बाबा नंतर आम्ही ज्यांना मानतो, तुझी वंदनी वराठी गोविंद बाबा, तुम्ही सगळे नाव ऐकून असाल. बाबा इथं येत असतील. बाबांनी आमच्या खळातवाडीमध्ये सत्ता सुरू केला. गडावरून भाकरी आणायचं, तिथे येऊन खायचं, तिथं लोकांना कीर्तन भजन प्रवचन सत्य करा, बरोबर माळी घाला. काय आपल्या जीवनामध्ये होतं, रानटी लोक फळातले, तुमच्या सोबत मी देखील. परंतु त्या डोंगर बागेला सगळे जुने माळकरी लोक केले असतील, तर या संतांनी केले. यांच्याच आशीर्वादाने आपण त्या सुखाचं जे त्या ठिकाणी जीवन जगतोय ना,
तर ह्या संतांच्या आशीर्वादाने आपण जीवन जगतोय. मला तुम्हाला सांगायचं होतं, ही मातीच पवित्र आहे, हा देश पवित्र आहे. या आपल्याला करता येत नव्हतं. मुघलांचं साम्राज्य आपल्यावर होतं, मुसलमानांचं साम्राज्य आपल्यावर होतं. कुठं आपल्याला शांतपैकी मंदिरामध्ये जाऊन बसता येत नव्हतं. देवाची भक्ती पूजा आता काही करता येत नव्हती. काही करता येत नव्हतं. त्या काळामध्ये आपल्या हिंदूचे अनेक मंदिरं पाडले. तुळजापूर, पंढरपूर हे या ठिकाणी जाऊन मोठमोठे मंदिरं, मूर्तींच्या विटंबना केल्या. असा काळ होता. पण एक माता अशी जन्माला आली त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, जिजाऊबाई साहेब, ज्यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर एक राजा असा जन्माला आला आणि आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. खरंच कधी कधी म्हणावं वा वा. त्या ठिकाणी निर्माण झालं. एक राजा असा जन्माला आला. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते. गड किल्ल्याच्या दगडावर हिंदवी स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. एक राजा असा जन्माला आला एका मातेच्या पोटी, जिजाऊबाई साहेबांच्या पोटी. माता जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. जिजाऊबाई साहेबांच्या पोटी एक रत्न असं जन्माला आलं. कधी कधी म्हणावंसं वाटतं, खरंच खरंच जिजाऊ साहेब तुम्ही झाल्या नसत्या तर वाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी. खरंच जिजाऊ साहेब तुम्ही झाल्या नसत्या तर वाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी. वाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी. नसते राहिले कुंकू कपाळी. खरंच जिजाऊ साहेब तुम्ही झाल्या नसत्या तर नसते दिसले मंदिरावर कळस. नसते दिसले मंदिरावर कळस. नसती राहिली अंगणी तुळस. खरंच जिजाऊ साहेब तुम्ही झाल्या नसत्या तर नसते भरले पाणवठ्यावर पाणी. नसते भरले पाणवठ्यावर पाणी. बघ सुवासिनीच्या किंकाळ्या विरल्या असतात आणि विरल्या असतात. आणि मला हे सांगायचंय, जर हे संत झाले नसते, जर हे महात्मे झाले नसते तर आपण असा आरामशीर या ठिकाणी एवढ्या वस्तीवर, छोट्याशा वस्तीवर असा अखंड हरिनाम सप्ताह आपण करू शकलो नसतो. आता बघा 30 वर्षापूर्वी जी सुरुवात ज्यांनी केली असेल, कोणाला सांगता येईल का 30 वर्षापूर्वी सुरुवात करून द्यायला कोण होतं? बाबांना सांगता येईल?
हा कोले बाबांनी वा कोले बाबांचा तुमच्या वस्तीच्या पाठीमागे आहे बघा दोन महात्मे हात जोडून दिसतात का तुम्हाला दोन मला दिसतात बघा दोनच महात्मे दिसतात बघा हात जोडून दिसते ना दोन्ही पण हा या महात्म्याचे आशीर्वाद तुम्हाला असल्यावर कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही जीवनामध्ये 30 वर्षापूर्वी फुले बाबांनी सुरुवात करून दिली परंतु इवलेसे लोक लावी येले बरे त्याचा विरोधीला गगनामध्ये आजच्या या विज्ञानाच्या जगामध्ये सगळं काही भेटतंय बघा सगळं काही भेटतंय परंतु सुख नव्हते पण जे आज मंदिरात देव आहे ते माझ्या छत्रपती शिवरायाच्या जिजाऊ साहेबांच्या पोटी असं रत्न जन्माला आलं या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते ना बघा माऊली मी या ठिकाणी फेटा बांधून कीर्तन करू शकतो नसतो जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर किती मस्त बाबा आपल्या गावात नाही ना इधर लेजे दोस्तीवर अमोल महाराजांचे काय काय त्यांच्याच घेऊन म्हणावं लागतं किती मस्त काका आहेत ना काका तुम्ही देखील एवढे कडक कपडे घालून मस्त एवढे पेटीवर बसताना तुम्हाला आनंद महाराज तुम्ही देखील असं कडक कपडे घालून तुम्हाला गायन करताना नसता आलं विनेकरी बाबा तुम्ही नसते तुळशीवाले आई तुम्ही नसत्या आपल्याला अमोल महाराज नसते गोकुळ महाराज असा फेटा बांधून गोकुळ महाराज नसते तुम्ही बस त्यावेळी सुद्धा राम हो श्याम हो हे नसते तुम्ही काही सत्ता दाखवून दिलाय त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जो नियम केला जगद्गुरु तुकोबा सिस्टीम वाल्याला हाताला लागले खंडीर साऊंड सिस्टीम सुद्धा गोड आहे गमजेवाडीची टाळ्या असो म्हणजे जर ते झाले असते महाराज शिवाजी महाराज झाले नसते तर आपल्याला नसता हा अधिकार कीर्तनाचा भजनाचा प्रवचनाचा त्या साधू संतांनी आपल्याला शिकून ठेवलं त्यांनीच आपल्याला उपकार केले म्हणून त्यांनी जी रस्ता दाखवून दिला त्या रस्त्याने आपण निश्चितच चाललं पाहिजे असो मी तुम्हाला हे सांगत होतो त्या संतांनी त्यांच्या जीवनामध्ये एक नियम केला ते म्हणजे त्यांनी सर्व सुखाची प्राप्ती करून घेतली ती सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये करता आली पाहिजे मग सर्व सुख कशात आहे हो सर्व सुखाचं ठिकाण काय आहे सर्व सुखाचे आगर बाप और कुमादेवर सुखाचं ठिकाण एकच आहे म्हणजे आपला तो एक देव करून घ्यावा तो देव मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आपल्याला हे शरीर भेटलं शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे भुसले शरीरासाध्य होय केले शरीर हे साधले परब्रह्म हे शरीर आपल्याला भेटलं हे साधन आहे महाराज या शरीराने आपल्याला सर्व काही करता येतं चांगलं काय करता येतं चांगल्या गोष्टी आपल्याला देवाला समाधान वाटलं नाही मग हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे कमी तुमच्या गावात मागे बसलेत का घरी झोपले जगातील हा इथं बसले जगातील सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोणता आहे तिथे कोण सांगते चॉकलेटचा पुडा माझा त्याला माणूस बाबा टाळ्या जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे माणूस असा प्राणी बनवला देवाने सगळं काही व्यवस्थित दिलं महाराज दोन हात दिले दोन पाय दिले बाजूला जावं लागायचं आळून निघाला बायकोला तर माहित होऊ द्यायचं नव्हतं हे काढावं लागायचं ते ब्रश धुवा लागायचं हो संध्याकाळी झोपताना ते त्याला बाजूला जायचं ते पात्रावर घ्यायचं भेंडी नाही का तुम्ही बघा ते पात्रावर घ्यायचं परत बसून द्यायचं परत मुलाकडे तो वैताग यायला लागला त्याला किती दिवस गोष्ट बायकोपासून ओळखून ठेवायचं आम्हाला महाराज मी दिवसातून 4 बऱ्याच जरी त्रास मोडा दिला तरी बायको माहिती कोण झाली ह्या मावल्या करून शिकून आलेल्या
बायकोपासून कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. त्याला असंच वैताग आला म्हटलं किती दिवस त्याच्यापासून लपून ठेवायचं. एक दिवस आमनं टॉप म्हणलेला स्वतःला हुशार समजून घ्यायचा ना, मीच हुशार आहे, माझ्यापेक्षा हुशार कोणीच नाही असं स्वतःला समजून घ्यायचा. असा अंगणामध्ये आला. तिथून पुढे मी काय कामावर बरं का. परत म्हणतात कळलं नाही मी डबल सांगणार नाही, डबल सांगितलं डबल 2-4 वर्षानंतर एवढं प्रेमाने बोलवलं, काय काम यांचं आपल्यापासून गुंतलं. ती देखील पळत पळत आली, अशा अंगणामध्ये आली, त्याच्या पुढे उभा राहिली आणि उभा राहिल्या बरोबर त्याने काय केलं, बघ मला इकडे जात नाही, मी काय आहे भोसरा आहे, मला इकडे जात नाही. ते त्याचं पाहिलं तिने काय केलं, असा हात घातला टोपच उठून दाखवला. बघ मी बी टकली म्हणले, मला बी एक स्वतःला हुशार समजून घ्यायचा. तुम्ही सांगा ती कोणी एवढी हुशार होती, तिला एकच केस नव्हता मला तिच्या डोक्यावर. ती बी टकली होती, तिचं याच्यासारखंच लग्न होत नव्हतं. मला तुम्ही सांगा मग हुशार कोण आहे हो? काका म्हणते टकली हुशार आहे. टकली हुशार आहे का? टकली हुशार नाही आणि काही हुशार नाही. हुशार चतुर एकच आहे, तो म्हणजे हा षडगुणैश्वर संपूर्ण भगवान परमात्मा. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे, धन्य तुझी विठोबा. देव चतुर त्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर काय होईल, तुका म्हणे मुक्ती परिणवी नवरी. आता दिवस झाली खेळी मेळी आपल्याला सगळ्या सुखाची प्राप्ती होईल. आणि जगद्गुरु तुकोबराय देखील म्हणतात, आणि देखील आमच्या जीवनामध्ये हाच नेम केला अभंगाच्या पहिल्या. न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. आणि आमच्या जीवनामध्ये भक्ती करण्याचा नियम केला, आणि आमच्या जीवनामध्ये देवाचे एकरूप होण्याचा नियम केला. किती भक्ती केली हो संतांनी. त्या वाटेने जगद्गुरु तुकोबाराय गेले ना, ती वाट विठ्ठल विठ्ठल म्हणायची. जनाबाईच्या गोड्यामधून विठ्ठल विठ्ठल आवाज दिला. अर्जुनाच्या प्रत्येक रोमारोमातून केसातून जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण जय कृष्णाचा आवाज यायचा. एवढंच नाही,
तर चोखोबारांच्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल आवाज आला. एवढी भक्ती त्या संतांनी केली आणि हाच नियम त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केला. गोविंदाच्या शेजारी जाऊन बसण्याचं भाग्य त्यांच्या पदरी पडलं. मला तुम्हाला एक सांगायचंय, आपण देखील अशी जर भक्ती केली तर आपल्या देखील ते पुण्य आपल्या देखील वाटायला येईल. आपले जे लहान लहान मुलं असतात त्यांना आपण संस्कार दिले पाहिजेत, संस्कार दिले पाहिजेत. धर्म काय, देश काय, संत काय हे त्यांना आपण शिकवलं पाहिजे. ज्ञानेश्वरी काय, गाथा काय हे आपल्या लहान लहान लेकरांना शिकवलं पाहिजे. आपल्या परिसरातील वैभव असणारे माऊली देशमुला महाराजांची संस्था आहे बघा. एवढे बाळगूप या ठिकाणी दिसतात, त्यांच्यासाठी सगळे टाळ्या वाजायला नीट बघा. यांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना तर माऊली ज्ञानोबांचा चेहरा आठवल्याशिवाय राहणार नाही. हा देशमुला माऊलींची संस्था आहे. लहान लहान कोणाला बोलणंच नाही राहिली महाराज, अजिबात बोलणं राहिली नाही. आता उन्हाळ्यामध्ये शिबिराचं निवेदन महाराज मंडळी करतात. त्या शिबिरामध्ये आपल्या पोरांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घेऊन मला महिनाभर आपले पोरं तिकडे राहिलं. रे तुमची सगळ्यात मोठी श्रीमंती म्हणजे काय माहितीये, तुम्ही किती वावर घेऊन ठेवले. नाही याचा हिशोब नाही होणार. तुम्ही किती मोठे मोठे घर घेऊन ठेवले, तुम्ही तुमच्या मुलांना किती संपत्ती कमवून ठेवली, याचा हिशोब होणार नाही. हिशोब कशाचा होणार तर तुमच्या मुलांना काय संस्कार आहेत, तुमच्या पोरांना काय वळण आहे याचा विचार त्या ठिकाणी मोजल्या जाईल. म्हणून मुलांना संस्कार खूप महत्वाची गोष्ट आहे. तुमची छोटी गोष्टी आहे, परंतु जेवढे करून आहेत तेवढे मला भावाप्रमाणे आहेत, मित्राप्रमाणे आहेत. सगळ्यांची नावासहित फोटो सहित माझ्याकडे आहे. त्याचं कारण काय, आम्ही असे कोणा आम्ही बंदी सगळं संबंध नाही ठेवत महाराज. कोणासोबत संबंध, इथल्या पोरांसोबत माझा संबंध कशामुळे महाराज, जेवढे बी तरुण आहे त्या शिंदी गोष्टीवरते खरंच पोरं महाराज. पोरा असा तर असेल उभं तुमच्या गोष्टीवर आलो तुम्ही मला कीर्तनाला बोलवलं म्हणून तुमच्या पोरांचं बरं का त्याच्यावाल्या हो तुमच्यावाल्या हो. तुम्ही तुमच्या पोराला शिव्या देत असाल, तुम्ही तुमच्या पोराला भावच म्हणून असाल, पण तुम्ही तुमच्या इथल्या तरुण मंडळीला म्हणतो तर कुठं भेटू द्या, कुठलंही सहकार्य असू द्या, कुठलीही मदत असू द्या, कुठलंही काही असू द्या, हे तरुण एकत्रित येतात. हे संस्कार तुम्ही लावले ना याचा हिशोब होणार. तुम्ही किती श्रीमंती करून ठेवली याचा हिशोब होणार नाही. या ठिकाणी असणारे सर्व तरुण मंडळी कार्यक्रमासाठी झटतात, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात. हे सप्ताह करायचं कशासाठी, परमार्थ. परमार्थ म्हणजे काय, परमार्थ देवदेव करायचं, देवदेव करायचं, देवदेव काय, देवदेव करायचं काय, व्याख्या काय देवदेवाची. काका म्हणतात लोक देवदेव करतो, देवदेव करतो, काय देवदेव करतो तू. अशा टपुऱ्या माळा घातल्या म्हणजे देवदेव का. हात जाईल ती दोर धरून फासला म्हणजे देवदेव कर नका. जिथं हात जाईल ती दोर धरून लावणं म्हणजे देवदेव का. म्हणजे पांढरे बळ्यासारखे पांढरे हात घालणं म्हणजे देवदेव का. देवदेवाची व्याख्या काय आहे, कीर्तन म्हणजे देवदेव का. देवदेवाची व्याख्या मी तुम्हाला सांगून जाईल. परमार्थ काय आहे याची व्याख्या आमचे पूजनीय देवगडचे बाबा. देवगड पाहिलं का मी सगळं, देवगड पाहिलं का तुम्ही. तिथून नगरवरून सातारा जाताना देवगड हवा आहे. तिथून 5 किलोमीटरच्या अंतरावर प्रवाला नदीच्या काठावर दत्त मंदिर आहे. त्या देवगडचे पूजनीय बाबा त्यांची आई आताच 14-15 दिवस झाले, उद्या 14 ते देवगडचे बाबा परमार्थाची व्याख्या सांगत असतात. अरे परमार्थ म्हणजे देवदेव म्हणजे माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं म्हणजे खरा परमार्थ. माणसाने माणसासोबत माणसासारखं राहणं म्हणजे खरी भक्ती. आपण एकमेकांसोबत प्रेमाने राहिलं पाहिजे हे शिकवलं सर्वांनी. पूजा अशी होऊन गेले बघा. काय त्या पूजेचं नाव, साने पूजे. साने पूजेने सांगून ठेवलं, एकचे धर्म जगाला प्रेमाने पावे करा तू. एकचे धर्म जगाला प्रेमाने पावे. अरे एकमेकाला आपण प्रेम दिलं पाहिजे, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. हीच खरी भक्ती आहे, हाच खरा परमार्थ आहे. आपण प्रेम केलं पाहिजे. काय एकमेकावर काय उत्तर देऊ, काय मी माझं काय कोण त्यांना दाखवू. अयोध्येला जाऊन या जगाचा बाप आपल्या भावासाठी म्हणतो, तर मग आपण का आपल्या भावाला करू नये. आपण म्हणतो सख्खा भाऊ, काय म्हणतो पक्का वैरी. सख्खा भाऊ पक्का वैरी नाही, तर आपण भावावर प्रेम केलं पाहिजे. तर आपल्या मला तुम्हाला हे सांगायचं होतं, प्रेम करावं माणसाने माणसावर, एकमेकावर प्रेम करावं. जी मुलगी असते ना, मुलीचा खूप जीव असतो. मुलीची असते ना, मुलीचा स्त्री जातच अशी आहे बघा. मावशी असो, मुलगी असो, अमोल मार्गांची मावशी तुमच्या वरती होती बरोबर. मावशीचे 4 फोन झाले निघल्यापासून आम्हाला आळंदीवरून यायला उशीर झाला बघा. म्हणतात ना आई मला मावशी इकडं असं म्हणतात का, आज म्हणतात नाही गेलं कमी म्हणत असं काय. मावशीचे 4 फोन आले, तुम्हाला निघायला टाइम झाला, आता तुम्ही काय करा,
गाडी जमानी चाला सावकाश या जरी तुम्हाला त्याच्या घामाच्या थेंबाला लागाडूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबाला लागाडूची संवेदना बाप हसतो रे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यात थेंब पुन्हा दिसणार कसा इतकं प्रेम बापाचं आपल्यावर बाप करीत लेपुराचे ओढी आपली करवंडी वाढवणी एकाएकी केला निराशीचा धनी बाप आपल्यावर प्रेम करतात आपल्याला सांभाळतात जीव लावतात मग आपण देखील ते म्हातारे झाल्याच्या नंतर त्यांना सांभाळावं या जगात आईबाप सोडून कोणाला आपली माया येत नाही महाराज आईबाप सगळं सुखाचं त्या ठिकाणी आपल्यावर कृपा करणारे आहेत आपल्याला सांभाळणारे पालन पोषण करणारे आहेत महाराज मला तुम्हाला हे सांगायचंय जसं ते आपल्यावर प्रेम करतात आता आपण देखील त्यांचा आधार बनलं पाहिजे आपण देखील आईबापावर प्रेम केलं पाहिजे आपल्या बहिणीवर प्रेम केलं पाहिजे आपल्या परिवारावर प्रेम केलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण त्या देवावर देखील प्रेम केलं पाहिजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी त्या देवासाठी घेऊन जोग अवघा भोवते गेला त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या जन्मामध्ये मी तर डायरेक्ट त्या देवासाठी त्याचं घर निघाले अभंगाच्या दुसऱ्या परब्रह्म मी त्याचं घर निघाले देवासाठी मी देवाची भक्ती करण्यासाठी मी खरंच त्याला देवाचं नाव ठेवतो त्याची भूत आहे ना पंढरपूरचं हे भूत ज्याला लागतं ना हे भूत आहे सगळ्यात मोठं प्रेम फार महत्वाचं असतं प्रेम एकमेकांना दिलं पाहिजे प्रेम एकमेकांवर दिलं पाहिजे मला तुम्हाला हे सांगायचं होतं सगळ्यात महत्वाचं काय आहे प्रेम महत्वाचं आहे इथल्या तरुण पोरांनी भावाजी मला बोलवलं 2-4 वर्ष महाराज म्हणजे भेट नाही गाठ नाही त्यांच्या सगळ्यांच्या भेटीगाठी होत असतात असंच प्रेम एकमेकावर करावं आणि खरं प्रेमालाच महत्व आहे जगद्गुरु तुकोबाराय देखील म्हणतात मी त्या देवावर प्रेम केलं आणि किती प्रेम केलं त्या गवळणीने देवावर एवढं प्रेम केलं महाराज एवढं प्रेम केलं घरी पाणी असलं तरी उठून द्यायचं त्या कामाला भेटायचं जायचं एवढं प्रेम केलं त्या गोपाळाने एवढं प्रेम केलं त्या गोपाळाने गोपाळाच्या पोरांनी देवावर गणेश महाराज एवढं प्रेम होतं देवावर एवढं प्रेम होतं देवावर देवाचं देखील महाराज एक गोपाळ सकाळ करून काय करता त्याला ताक देतो काळा आहे का मी काळा आहे का नाही म्हणली काळा सावळा आहे म्हणली जाऊ चहा तिच्या घरी गेलो त्या ताईच्या पण तिथे गेलो असा पश्चाताप आला महाराज म्हणून वराला संस्कार असावे हे पोरं उद्याचे खूप मोठे महान महान संत होते काही नंतर होते आपल्या लेकरांना आपण आता खूप वाईट आणि असे म्हणजे आपल्याला लाभले भाऊ बरं का आता बाबा होते 8 दिवस गडावरच्या मोठ्या सप्त्याला बाबांकडेच नियोजन होतं मोठ्या सप्त्यामध्ये पण गर्व नाही मी मोठ्या सप्त्यात थांबतो मग अशा बारीक गोष्टी येऊ का सांप्रदायाची सेवा म्हणून शिवाजी बाबा या ठिकाणी हे सर्वांनी गाडे महाराज आहे माऊली महाराज आहे या ठिकाणी विनेकरी दोन्ही त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले अमोल महाराज बंधुवर प्रेम महाराजांचं माझ्यावर आहे त्यांना पुढं काय असलं तर मी त्यांच्या संग मला पुढं काय आपल्याला ते आमच्या संग
मी ज्यावेळेस मला ह्या सप्ताहाचा फोन आला मंडळीचा भिताडे दाजी पुढे दाजीचा मला मेसेज आलेला आहे. मी तुम्हाला कीर्तन सांगतो जातो माझा आवाज वाढा सांगा दाजी दिवसा दाजी कुठेतरी निवांत असते. दाजीने मला इथं बोलवलं होतं सप्ताहासाठी भिताडे दाजी. हां त्यांनी मला फोन केला पण मी पहिला फोन आम्हाला मारला महाराज आपल्याला सप्ताहासाठी जायचंय शेकापूरला शिंदे वस्तीवर. मला म्हणते आपल्या मावशीचंच गाव जाऊ आपण. हा आलो होतो आम्ही बंधुवत माझ्यावर प्रेम करणारे अमोल महाराज या ठिकाणी आहेत. आपल्या शेषनारायण वार्ता शिक्षण सर्व गुरुबंधू माझे या ठिकाणी आहेत. या गणेश बाबा काय सगळ्यांनी ऐकण्यासारखा कार्यक्रम आहे. महाराज